तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आपला आज. आणि मला कॉल चालूच असतात बरं का बऱ्याच जणांचे, दादा याचा पासवर्ड काय, त्याचा पासवर्ड काय. तर सर्वांना क्लिअर करून टाकतो. मी मान्य करतो आपले व्हिडिओ जरा मोठे असतात, पण त्या व्हिडिओमध्ये नाही का असं शिकण्यासारखं किंवा मी पूर्ण डिटेलमध्ये सांगत असतो आणि खूप जणांना त्यांचा फायदा पण होतो. आणि पासवर्डचं कसं आहे, जे जुने व्हिडिओ आहेत ना त्याचा पासवर्ड मला ना माहिती नसतो खरंच, कारण व्हिडिओ जुने असतात. आणि मी पासवर्ड टाकताना कसं टाकतो, जेव्हा मी व्हिडिओ एडिट करतो ना तेव्हाच मी असं काहीतरी आठवून पासवर्ड टाकत असतो व्हिडिओमध्ये. त्यामुळे मला जुने व्हिडिओचे पासवर्ड नसतात माहिती. आणि 100% मी जर डिस्क्रिप्शनमध्ये दिला असं ना पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे, तर व्हिडिओमध्ये पासवर्ड 100% असतो आणि एक स्टेपमध्येच असतो. ज्या वेळेस मी पासवर्ड व्हिडिओमध्ये टाकत नाही ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये फक्त लिंक देऊन सोडून देतो. आणि आजचा व्हिडिओ पण एक चांगला टॉपिकवर आहे. मला कमेंट पण आले होते आणि पर्सनल DM पण आले होते की दादा ह्यावर व्हिडिओ पाहिजे, आणि इथून पुढे आपले व्हिडिओ येतीलच. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आपण लवकरच आपले जे क्लास आहेत ना, आपली पहिली बॅच ती लवकरच घेणार आहे, आपण चालू करणार आहे आता. आणि पहिली बॅच आहे म्हणून मी जास्त काही स्टुडंट घेणार नाही, जेवढे होतील म्हणजे जेवढे ॲडमिशन होतील तेवढंच घेणार आहे आणि लवकरच चालू करू. आणि त्यामध्ये आपण कसं करणार आहे सर्व, म्हणजे ChatGPT, जेमिनी, फोटोशॉप, तर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपला यूट्यूबला पण आहे. आणि बाकीचे व्हिडिओ जसे आपले डिटेलमध्ये असतात ना त्यापेक्षा जास्त काही डीपमध्ये आपल्याला तिथे शिकायला भेटणार आहे. म्हणजे ChatGPTचा कसा वापर करायचा, काय कसं, लवकरच मी सांगा ना अपडेट देईन तुम्हाला इंस्टाग्रामला. आणि बाकी असं नाही की तुम्ही फक्त क्लास लावून हे केलं पाहिजे. आता जसे मी तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स फोटोशॉप शिकवला, तसंच त्यानंतरचे वेगवेगळे टॉपिकवर व्हिडिओ आपले बाकीचे व्हिडिओ जसे डीपमध्ये आहेत ना, समजा आता लग्नपत्रिकेचे कमी आहेत, आता परत टाकू आपण, मी अजून एक व्हिडिओ बनवून त्याचा बड्डेचे झाले किंवा असं काय पण असो, ढोळे जेवण वगैरे, ते डिझाईन वगैरे, पोस्टर डिझाईन, परत शॉप डिझाईन, जे काय असतं वेडिंग, पॉलिटिकल वगैरे, तेच तिथं शिकतो, तेच मी यूट्यूबला आता टाकणार आहे. आता तुमच्याकडे तुम्हाला काय घ्यायचं काय सोडायचं, बाकी तुमच्यासाठी तुमचा भाऊ कायम व्हिडिओ टाकत राहणार आहे. आणि आजचा व्हिडिओ मी सुरू करतो, जास्त काय बोलत नाही. तर ही डिझाईन आहे ती आपण बनवली होती, तर ही डिझाईन आपल्याला सेम बनवायची, कशी बनवली ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता डिझाईन सेम बनवायची म्हणलं की मटेरियल मी हेच यूज करणार आहे. तर असं मटेरियल यूज करायच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ते मी तुम्हाला आता सांगतो. इथं सर्वात पहिलं ही फुल स्क्रीन साईज आहे, म्हणजे कितीही तुम्हाला मी इमेजमध्ये जाऊन दाखवतो. हे बघा इथं हाईट ह्याची 16 आहे, विथ 9 आहे, आणि रिझोल्युशन मी 300 घेतलेलं आहे, कारण आपली इंचेस वगैरे प्रॉपर साईज घेतलेली आपण, त्यामुळं रिझोल्युशन 300 चांगलं आहे. जर तुम्ही इथं साईज जर वेगळी घेतली असती तर तुम्हाला इथं शो झाला असतं तुमचं किती झूम होते, त्यावर क्वालिटी असते बरं का, टेक्स्ट वगैरे ब्लर होतं तुम्ही जर साईज कमी घेतली असेल तर. आता आपण ह्याच्यावर बोलूया. आता ही साईज आपण घेतलेली आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, न्यू साईज क्रिएट करायची. आता इथं आपण काय करणार आहे, आपल्याला विड्थ किती पाहिजे, 9 पाहिजे, हाईट 16 पाहिजे, तर मी हाईट 16 टाकतो. रिझोल्युशन बघायचं 600 आहे ना, तिथं मी 300 करतोय. अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ॲडव्हान्समध्ये, इथं कलर मोड RGB आहे, कारण आपण इंस्टाला पोस्ट करणार आहे. CMYK केप घेतलं की आपल्याला कॅमेरावर यूज करता येत नाही, आणि CMYK आपण कोरल इलस्ट्रेटरला यूज करतो जास्त प्रिंटिंगला. हे फोटोशॉप आहे, रास्टर सॉफ्टवेअर आहे, पण इथं पण आपण डिझाईन करून आजकाल प्रिंट जास्त इथनंच देतो, कारण इथं आपल्याला सिनेमॅटिक करायला भेटते. त्यामुळं तिथं मी RGB कलर घेतलेला आहे, आणि इथं व्हाईट कलरच घेतला आहे मी. आणि इथं कलर प्रोफाईल, आता हे नाही का खूप जण बघत नाही इथं खाली, त्यानंतर तुमची फोनमध्ये डिझाईन वेगळी दिसती, इथं वेगळी दिसती. तर सर्वात पहिलं हे RGB असेल ना, त्यांना तिथं ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला इथं sRGB करायचं आहे, तर ह्यानी कलर प्रॉपर दिसतात. बाकी द स्क्वेअर पिक्सलच ठेवते आणि मी साईज क्रिएट करते. आता ही झाली आपली साईज क्रिएट. आता सुरुवात कशी करायची, माइंडमध्ये म्हणजे डोक्यामध्ये ना, सर्वात पहिलं डिझाईन बनवायच्या अगोदर ना डोक्यात फिट करायचं आहे आपल्याला, डिझाईन डार्क बनवायची का लाईट बनवायची. आता ही डिझाईन कशी डार्कमध्ये केलेली आहे, त्यामुळे जर टेक्स्ट आपलं उठून दिसतंय थोडं वाईट नाही का ह्याच्यामध्ये, तर आपण आधी ठरवायचं डिझाईन कशी बनवायची. तुम्ही जर आता समजा मी लाईट डिझाईन बनवतोय, म्हणजे मला फॉगमध्ये बनवायची आहे थोडी, किंवा येल्लो बॅकग्राऊंडवर बनवायचे, ॲबस्ट्रॅक्टचे जे बॅकग्राऊंड असतात त्यावर बनवायचे, मग तुम्ही नॉर्मली असं व्हाईट किंवा असं नॉर्मल सॉलिड कलरवर डिझाईन करू शकता.
मग तुमचे टेक्स्ट पण विजिबल होतील. आता टेक्स्ट विजिबल, तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, टेक्स्ट विजिबल म्हणजे काय विषय येतो. जेव्हा तुम्ही लाईट बॅकग्राऊंड मध्ये डिझाईन करता ना, तेव्हा जास्त तुम्हाला असं खेळावं लागत नाही. आता खेळावं लागत नाही म्हणजे जास्त काय असं मॅचिंग वगैरे नाही का, जे काय आपण मॅच करतो बॅकग्राऊंड सोबत, फोटो झालं हे झालं, म्हणजे जास्त काय करावं लागत नाही. तिथं टेक्स्ट लगेच विजिबल होतं. समजा इथं मी काहीतरी टाकलं नाव वगैरे, इथे एक कलरफुल टेक्स्चर घेतलं, टाकलं डार्कवाला. हा, आता आपलं बॅकग्राऊंड लाईट आहे. आता समजा हे फॉन्ट आहे, समजा इथं मी नाव टाकतो काहीतरी, किंवा मी इन्फिनिटीचाच एक फॉन्ट घेतो म्हणजे तुम्हाला पटकन समजेल. आता समजा इथं मी टाकलं काहीतरी, काय नाव टाकायचं तर आपण समजा माझंच नाव टाकतो ना, काही राहुल. आता हे ब्लॅक आहे म्हणून उठून दिसतंय. समजा मी हाच कलर घेतला तर इथं थोडासा दिसतंय का? नाही दिसत आहे. का नाही दिसत आहे? कारण बॅकग्राऊंड आपला आधीच लाईट कलरमध्ये, जास्त हायलाईट म्हणजे असं डार्क नाही. आता समजा इथं मी डार्क बॅकग्राऊंड घेतलं तर असं लगेच उठून दिसेल का नाही? असं कुठलं पण दिसणार, कारण आपलं कलर लाईट आहे. तर तुम्हाला एवढंच सांगतोय, डिझाईन बनवताना ना, की डार्क बॅकग्राऊंड असेल ना, कधी बी टेक्स्ट व्हाईट गोल्डन वगैरे द्यायचा. आता इथं बघू शकता कसं केलं आपण. आता मी तुम्हाला सांगतो, आता ही लाईट, आपण काय लाईटवर डिझाईन बनवू, डार्क बनवणार आहे. आता हे मी डिलीट करतो. सर्वात पहिलं ठरवायचं लाईट बनवायची का डार्क बनवायची. आता मला डार्क डिझाईन बनवायची ना, मग मी सॉलिड कलर इथं डार्क घेऊन ठेवतो. असं कोणता पण घेतो नाही का, जो आवडन तो. पूर्ण ब्लॅक जरी घेतला ना मी तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण मला बॅकग्राऊंड नंतर बनवायचे, मी आधी बॅकग्राऊंड नाही बनवणार आहे. तर आता हा फोटो आहे, समजा डिलीट करतो. आता हा फोटो आहे ना का, हे बघा हा फोटो आहे. हा फोटोला मी कट केलेला आहे पूर्ण. हे बघा इथं टॅब ओपन झाले. तर हा फोटो मी कट केलेला आहे आणि पेन टूलनेच कट केलेला आहे, त्यामुळे तो प्रॉपर असा कटिंग झालेला आहे. आता ह्याला मी काय करतो, कॉपी करून इकडं पेस्ट करतोय. आता हा फोटो आपण लावून घ्यायचा. फोटो लय बारीक पण नाही करायचा, लय मोठा पण नाही करायचा. खूप जण म्हणतात फोटो अलाइनमेंटवर व्हिडिओ पाहिजे. आता एक गोष्ट सांगतो, तुम्ही कधी बी टेक्स्ट वगैरे टाईप करत असन किंवा टेक्स्ट वगैरे, कधी बी झूम करून सर्व करायचं. आणि एकदा फोटो लावला ना, थोडासा झूम आउट करून बघायचं कसं दिसतंय. आता बघा फोटो लय मोठा वाटतोय ना, लगेच थोडाशी साईज कमी करून घ्यायची कंट्रोल टीनी. आता बेसिक आहे, कंट्रोल टीनी साईज वगैरे कमी जास्त करतो. आणि तुम्हाला जर फोटोशॉप माहिती नसेल ना कसं काय, त्यावर व्हिडिओ टाकलेला आहे मी. तर आता मी मुद्द्याचं बोलतो, कारण व्हिडिओ लय मोठा होईल आपला. आधीच मोठा व्हिडिओ असलं की पोरत नाही का मग नाराज होतं. तर हा फोटो प्रॉपर लावून घ्यायचा. आता दुसरी गोष्ट काय, आपलं नाव. फोटो झालं, फोटो नंतर आपलं नावच आहे. आता हा फॉन्ट कोणता वापरला आपण इथं, हा फॉन्ट घेणार आहे आपण. आता डायरेक्ट इकडे ड्रॅग करू आपण डायरेक्ट, नंतर आपण बघू काय करायचंय. आता ह्याला मी काय काय इफेक्ट मारले ना ते मी तुम्हाला सांगतो. इथून मी पहिलं नाही का क्लिअर करून टाकतो. पहिले इथं आपल्याला ग्रेडियंट कलर हात पाहिजे, मी एकदा कॉपी करून ठेवतो म्हणजे ग्रेडियंट कलर आपल्याला भेटला पाहिजे नाही का. तसं कॉपी करतो आणि इथून क्लिअर करून टाकतो असं. आता हा फोटो असा मी इथं लावून घेतला आणि त्याच्यावरच हा टेक्स्ट ठेवलेला आहे मी असा. आता फोटोला ना तिथून डिलीट लेअर मास्क करतोय मी. आता फोटोला आपल्याला थोडं थोडं खालनं इरेज करायचे. आता इरेजर टूल नाही यूज करणार आपण, मास्क करणार. इथून मास्क केल्यानंतर इथून ब्रश घ्यायचा, हार्डनेस 0, इथून थोडा थोडा मारायचा, पण वर्क होणार नाही कारण इथं व्हाईट आहे ना, तिथं ब्लॅकनी हाईड होतं, व्हाईटनी विजिबल होतं, म्हणजे परत येतं आहे तसं. आपण ब्लॅकनी थोडं थोडं असं इरेज करूया. व्हाईटनी परत थोडं थोडं वरतून आणले, कारण आपल्याला थोडंच इरेज करायचं होतं. आता ह्याला आपण टेक्स्टला इफेक्ट देऊया, पण इफेक्ट द्यायच्या अगोदर मी सर्व तुम्हाला सांगतो काय काय केलं होतं इथं. आता हा फोटो आहे आपला, ही शॅडो आहे. आता बॅकग्राऊंड बनवताना मी काय केलं होतं, सर्वात पहिलं एक सॉलिड कलर घेतला होता. आता इथं बघू शकता सॉलिड कलर घेतला होता, पण त्याच्यावरती मी एक डायरेक्ट बॅकग्राऊंड टाकलेलं आहे. म्हणजे सॉलिड कलरचं फक्त मी तुम्हाला नाही का बोललो इथं, मी सॉलिड कलर मी का घेतोय, कारण मला फक्त अलाइनमेंट वगैरे फॉन्ट वगैरे टाकायचे. आता समजा चला मी इथं फॉन्टला तुम्हाला इफेक्ट देऊन दाखवतो. ब्लेडिंग ऑप्शनमध्ये आलो. आता इथं आपल्याला कोणकोणत्या गोष्टी द्यायच्यात. आता डार्क बॅकग्राऊंड म्हणलं मी, तर शॅडो कंपल्सरी देणार आहे. तर मी ड्रॉप शॅडोमध्ये आलो आणि इथून थोडंसं शॅडो वगैरे वाढून घ्यायचं. हे बघा आता असं
इथं दिसत असून तुम्हाला मी झूम करून दाखवतो. हे बघा इथं शॅडो दिला. आता हा शॅडो किती द्यायचा, आता पूर्ण हार्ड आहे ना, इथून साईज वाढवली ना थोडी तर ब्लर होऊन जाईल असं. तर जेवढा लागन तेवढा द्यायचा आपल्या फोटोच्या ह्याने. त्यानंतर इथं काय आहे, ग्रेडियंट. आता हा जो ग्रेडियंट आहे इथं बघू शकता तुम्ही, हे ग्रेडियंट पॅक आहे हा पूर्ण. आणि ह्या मी लय वेळात दिले तुम्हाला. हे बघा त्यामधलाच मी यूज केलेला आहे. हे बघा असं त्यामधलेच यूज केलेले आहेत ग्रेडियंट मी. तर आपण काय करूया, तोच ग्रेडियंट देऊया. आता त्यानंतर इथं जे तुम्हाला दिसतं ना इनर शॅडो थोडं व्हाईट आलं होतं, तर इनर शॅडो दिलं होतं. इनर शॅडोमध्ये नाही तर कलर डॉज ठेवायचा, कारण कलर डॉजनी नाही तर आता बघा इफेक्ट क्रिएट होईल. डिस्टन्स जसं वाढवून ना मी, हे बघा झालं का क्रिएट असं. आणि जसं तुम्हाला बोलले खाली हार्डनेस जास्त असेल तर तुम्ही साईज वाढवली की थोडं ब्लर होईल, तसं तिथं ते थोडं ब्लर होईल. आता ड्रॉप शॅडोमध्ये जाऊ, इथून थोडं साईज वाढूया असं. ओके, तर बघितलं असं आपण इफेक्ट दिलेला आहे, म्हणजे इनर शॅडो, ग्रेडियंट आणि ड्रॉप शॅडो एवढंच आहे. आता तिथं मी पेस्ट केला ना आधीचा इफेक्ट आपला, ते बघा तेच दिलेलं आहे. फक्त एवढं इथे एक विषय काय आहे, आपण जो ग्रेडियंट दिलाय ना तो तिकडे वेगळा होता आणि इकडे वेगळा आहे, त्यामुळे मी तोच ग्रेडियंट दिला. आता हा ग्रेडियंट शोधायचा म्हणला विषयच आहे व्याकार. हे बघा इथंच असं इथलाच कुठला तरी ग्रेडियंट येतो. हे बघा हाच वाला ग्रेडियंट येतो इथं दिलेला. हे बघा हाच ग्रेडियंट येतो. हे बघा हा, फक्त हा खाल नाही हा वर नाही थोडासा, तर तोच विषय येतो. आणि आता मी तुम्हाला बोलले सॉलिड कलर आपण घेतला होता बॅकग्राऊंडसाठी, आता आपण इथं बी तेच घेतलं होतं. पण त्यानंतर मी काय केलं, हे जे तुम्हाला बॅकग्राऊंड दिसते हे वालं, तर हे बॅकग्राऊंड मी पिंटरेस्टवरनं हाय असं उचललं आणि तिकडे टाकलं. हाय तसंच इकडं टाकून घेऊ कॉपी करून. मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करत नाही आता, कारण एकदा फिट केलं ना बॅकग्राऊंड मग टेन्शन नाही आपल्याला, कारण आपण काही साईज कमी जास्त करणार नाही. हां पण तुम्ही फोटो वगैरे PNG वगैरे यूज करत असाल ना, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट ठेवा. बॅकग्राऊंडला ठेवलं तरी चालेल, पण PHDची साईज लय वाढते ना, रास्टर सॉफ्टवेअर आहे आपलं त्यामुळं रास्टर रायलाच ठेवलं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं नाही. फक्त फोटो PNG वगैरे ना कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट ठेवा. आता बघा हे बॅकग्राऊंड आपलं असं क्रिएट झालेलं आहे. आता त्यानंतर इथं एक लाईट वगैरे ते मी तुम्हाला पुढं सांगतो काय करायचं. आता ह्याच्यामध्ये मी जेवढं काही ॲड केलं ना वरून लाईट वगैरे सगळं रिमूव्ह करतोय. आता ह्याच्या एवढं गरज नाही ना, खालनं आपण काय 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 टाकलंय ना ते सगळं मी हाईड करतो इथं. आता फक्त आपल्याला काय करायचंय, जो आपण लायनचा फोटो घेतलाय ना बघा हा वाला, ऑपेसिटी 100 करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो, तुम्हाला दाखवतो का हा लायनचा फोटो आहे. तुम्ही जर पिंटरेस्टला गेले ना, आता इथं आल्यानंतर तुम्हाला बघायचं वेगवेगळं बॅकग्राऊंड दिसतात इथं. तर असंच एक बॅकग्राऊंड मी उचललं होतं इकडूनच. हे बघा इथं किती भारी भारी बॅकग्राऊंड आहे तिथे. हा पण यूज केला होता मी, पण नंतर मी काढला तो. त्यानंतर मला असंच शोधून शोधून हा वाला फोटो भेटला होता, आणि मग तो मी डायरेक्ट कॉपी करून इकडे डिझाईनमध्ये टाकला असा, साईज कमी केली. आता हा फोटो जेव्हा मी टाकला तेव्हा मला हा फोटो ना बॅकग्राऊंडला पूर्ण असा मर्ज करायचा होता. तर सर्वात पहिले मी काय केलं, आधी ह्याचा जो ब्लेंड आहे म्हणजे बॅकग्राऊंड सोबत आपण जे ब्लेंड चेंज करतो तो ओव्हरले वगैरे तो देऊन बघितला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ना सगळ्यात जास्त जो आवडला तर तो लायनर डॉज होता, आणि मी तोच इथं दिला. आता दिल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हे पूर्ण लाईन आहे, कारण ही जी इमेज आहे ना ती आपण इथं ब्लेंड केली ना तीच लाईन दिसते, पूर्ण इमेज दिसते, म्हणजे एवढी इमेज आहे आपली. तर आपल्याला केवढा भाग पाहिजे एवढाच पाहिजे. त्यासाठी मी काय केलं, अल्ट दाबून मास्क केलं. आता अल्ट दाबून मास्क केल्यानंतर काय होतं, इन्व्हर्ट होतं म्हणजे पूर्ण जातं. मग इथं तुम्हाला एक मास्किंग तयार होते. आता ही ब्लॅक आहे, आता म्हणजे हाईड झाली ही, म्हणजे इरेज झाले नाही का. तर तुम्ही जेव्हा इथं व्हाईट ब्रश घेता आणि इथून हार्डनेस 0 ठेवून ब्रश मारता, आता जर मी ब्लॅक कलर घेऊन मारला ना काहीच होणार नाही, कारण इथं पण ब्लॅक आहे इथं पण ब्लॅक आहे. मी तुम्हाला बोललोय ब्लॅकनी जातं. आता हे गेलंय ना, आता व्हाईटनी परत तुम्हाला असं आणायचंय. हे बघा असं असं मारायचं, इकडे मारलं की बघा परत लाईन येईन,
परत तुम्ही इथं ब्लॅक कलर घ्या, इथून असं इरेज करा. तर असा फोटो मी इथं ॲड करून घेतला होता. आता त्यानंतर काय केलं मी, मला अजून कमी वाटली होती, मग त्या साईडला मी काय केलं, हे जर पण मी नॉर्मल आहे ते हे करून टाकतो इकडून. त्यानंतर बघा हे, आता हे तर तुम्हाला माहितीच आहे, डायरेक्ट भेटून जाईल. तुम्ही असं बिल्डिंग टाकली ना सिनेमॅटिक किंवा ओल्ड असं होम टाकलं तरी भेटून जाईल आपल्या भाषेत, एवढं लोड नाही घ्यायचा. ते बघा ह्याच्यामध्ये भेटलंच पाहिजे, नाही ज्या गोष्टी सर्च करतो ना ते भेटत नाही. तर मी तुम्हाला शोधूनच दाखवणार ती, थांबा जरा. तर हे बघा खूप शोधल्यानंतर मला भेटले शेवटी. हे बघा तेच बॅकग्राऊंड आहे, बघा इथं दिसते ना तुम्हाला, तेच बॅकग्राऊंड आहे. खूप शोधल्यानंतर भेटले. मी काय सर्च केलं होतं ते दाखवतो तुम्हाला. इथं सिनेमॅटिक होम मेल टाकलं, त्यानंतर इथं हे बॅकग्राऊंड आलं. त्या बॅकग्राऊंडमध्ये आल्यानंतर मी थोडं खाली आलो आणि मला इथं ते बॅकग्राऊंड भेटलं. तर असंच मी प्रिंटर्सवरच घेतलेलं आहे. आता हे कॉपी करू आपण आणि इकडं असं टाकून देऊया, साईज कमी करूया. ह्याला पण मी असंच ब्लेंड चेंज केला, जे मला चांगलं वाटतं ना इथं. आणि इथं आपण सॉफ्ट लाईट दिलं तरी काही फरक नाही पडणार आहे, पण आपण इथून ओव्हरली देऊया. आणि ह्याचं थोडं 98च येते, कारण आपण डायरेक्ट कॉपी केले ना तिकडून. परत आल्ट दाबून मास्क करू आणि जेवढं लागेल ना तेवढं इथं व्हाईट कलर घेऊन मारूया असं. हे बघा हे असं लावून घेतलं. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फोटोच्या मागं नाही का, म्हणजे फोटोच्या बरोबर खालच्याला एक न्यू लेअर क्रिएट करायची आणि इथून असं एक ब्रश घ्यायचा, हार्डनेस 0 आणि इथून स्क्रीन करून ना थोडासा हे मारायचं. हे बघा असा, जास्त नाही मारायचं, थोडा मारायचा. आता एवढं झालं. आता फोटोला आपण इफेक्ट देऊया, फिल्टरमध्ये जाऊ, कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये जाऊया. आता फोटोमध्ये कमी काय ते बघायचं. तर सर्वात पहिलं तुम्ही बघू शकता फोटोला नॉईस आहे, म्हणजे थोडा फोटो फाटतोय. तर सर्वात पहिलं काय करायचं, डिटेलमध्ये जायचं, नॉईस वाढवून घ्यायचं. तर नॉईस वाढवलं काय होतं, हे बघा जे काही फोटोला जे नॉईस आहे ना बारीक बारीक ते रिमूव्ह होतात आणि पूर्ण स्किन जरा स्मूथ होती. त्यानंतर थोडं शार्पनिंग पण वाढवते नॉर्मल थोडी. आता फोटो बघा कसा झाला आपला, म्हणजे स्किन स्मूथ झाली, थोडी शार्पनिंग वाढवली. बेसिकमध्ये काय काय करायचं, कॉन्ट्रास्ट वाढवायचं. कॉन्ट्रास्टनी थोडा, म्हणजे फोटो जेवढा असा फिक्कट आहे ना तुमचं, हे बघा असा जास्त फिक्कट असेल ना तर कॉन्ट्रास्टनी काय होतं, थोडंसं काय म्हणतात त्याला, हार्डनेस पडते नाही का फेसला, पुन्हा असं थोडा काळपट काळपट दिसते. बघा म्हणजे हेअर वगैरे असं जिथं जिथं तुमचं असं डार्क पार्ट आहे ना, म्हणजे बेड वगैरे नाही का, हे बघा तसं. त्यानंतर हायलाईट थोडीशी वाढवायची, असं गरज आहे तरच वाढवा. शॅडो थोडा वाढवायचा आणि व्हाईट वाढवून खाली टेक्स्चर वाढवायचं, थोडं क्लिअरिटी पण वाढवतो मी. आता फोटो बघा कसा होता, कसं झाला. आता तुम्ही ओके करतो. आता हा फोटो आपला असा झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फोटो सेट केलेला आहे. आता आपण जे इफेक्ट मारला आहे ना ह्याला, तर हा कॉपी करतोय पहिलं मी टेक्स्टला जो इफेक्ट मारलेला आहे ना, तर तो नंतर मारायला पाहिजे होता, पण जाऊ द्या, मी कॉपी करतो इथून लेअर स्टाईल. तुम्हाला जर हाच इफेक्ट जर कुठं द्यायचा असेल ना तर लेअर स्टाईल कॉपी करू शकतो तुम्ही. आता मी क्लिअर करते, कॉपी करून मी क्लिअर केलेली आहे. आता हा इथं लावतोय मी टेक्स्ट आणि ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन स्ट्रोक द्यायचा. आता हा स्ट्रोक किती द्यायचा ते तुमच्यावर आहे. हे बघा जास्त बी देऊ नका, असं एवढा थोडाच द्यायचा नाही का, एवढा असा द्यायचा. ओके करायचं. आता स्ट्रोकवर जाऊन राईट क्लिक करायचं. मी कुठं जायला लावलंय तुम्हाला, स्ट्रोकवर जायचं, राईट क्लिक करायचं, द क्रिएट लेअर म्हणून आहे, क्रिएट लेअर करायचं. तर आपण स्ट्रोकला काय केलं, एक न्यू लेअरमध्ये कन्वर्ट केलं. आता टेक्स्ट वेगळं आहे आपलं आणि खालचं स्ट्रोक वेगळं आहे. आता स्ट्रोकवर जायचं, आय ड्रॉपर टूल्स, शॉर्टकट की आहे याचा, आय ड्रॉपर टूल्स घ्यायचा, कलर पिक करायचा इथला, त्यानंतर तिथून ब्रश घ्यायचा. आता हा ब्रश आपला आहे 0 हार्डनेस, तर हा पूर्ण हार्डनेस वाढवायची 100 आणि असा मारून टाकायचा इथं. आता ब्रश मारला. आता हे बघा इथं बघताय का तुम्ही, इथं थोडं थोडं राहिले,
तेच तुम्हाला ओळखायचं कुठं राहिले. त्यासाठी काय करायचं, कंट्रोल दाबून इथं क्लिक करायचं. बघा लेअर मध्ये बघा इथं क्लिक करायचं. आता बघितलं कुठं कुठं राहिले, इथं दिसते का तुम्हाला? हे बघा आलं का बरोबर? हे बघा इथं, बघा इथं असं दिसतं तुम्हाला कुठं राहिलं असेल तर. परत ब्रश घ्यायचा आणि त्याच लेअरवर जायचं आणि इथं मारायचा. परत कंट्रोल दाबून चेक करायचं कुठं राहिले का. तर आता कुठं नाही राहिलं. आता आपण काय करूया, आपल्या फॉन्टला म्हणजे टेक्स्टला आणि स्ट्रोकला पिन मारून घेऊ. म्हणजे कसं कुठं बी घेऊन गेलं की प्रॉब्लेम नको. असं लावून घ्यायचा. फोटो बी जरा सेट करून घ्यायचा असं खाली. आता टेक्स्टला आपण इफेक्ट देऊया. मागाशी कॉपी केलं तर तो पेस्ट लेअर स्टाईल करतोय. झालं. आता आपण पुढं काय करायचं ते बघूया. आता आपण सर्व बॅग घेतोय मी. नाही तर जाऊ द्या, जे होईल तसं होईल तसं होईल, आपण करू डायरेक्ट. आता ह्याच्यामध्ये खाली ब्रदर आहे आणि हॅपी बर्थडे. तर हे पण मी उचलून टाकतो इकडं. आणि हे कसं केलं सांगतो तुम्हाला मी. आपण टेक्स्टला जो इफेक्ट दिलता ना तोच इथं ह्याला दिलेला आहे ग्रेडियंटला. फक्त ह्याला आपण इनर शॅडो नाही दिलेला आहे. कारण इनर शॅडो दिलं ना, हे बघा असं होईल, प्रॉपर बसणार नाही. त्यामुळे इनर शॅडो नाही दिला, फक्त ड्रॉप शॅडो दिलेला आहे. तो पण कमी दिलाय. ह्याचा कॉपी करून नाही दिला, कारण ह्याला जास्त लागलाय आणि ह्याला कमी लावलेलं आपण. आणि खाली ब्रदर आहे आणि त्याला फक्त मी ओव्हरले देऊन नाही का आपलं ऑपोसिटी कमी केलेली. नॉर्मल येते, त्याचं काही एवढं हे नाही. आता आपण काय करूया, खालून आपण एक बॅकग्राऊंड ऍड केलं होतं. तर ते बॅकग्राऊंड कोणतं ऍड केलं होतं ते सांगतो तुम्हाला मी. हे बघा, हे बॅकग्राऊंड मला फक्त एवढंच पाहिजे होतं, त्यासाठी मी ते बॅकग्राऊंड घेतलं होतं. कॉपी करतो आणि बाकी हे सगळे जेवढे टॅब ओपन झालेत ना इकडं, हे सगळे आपण डिलीट करून टाकू. हे आपलं मेन इथं काम करतोय आपण. सगळ्यात खाली येऊन मी इथं पेस्ट करतो ते बॅकग्राऊंड. कंट्रोल टीने साईज कमी करून घेऊ अशी. आणि ह्याला ओव्हरले द्यायचं आहे, दुसरं काय देऊ नाही शकत आपण त्याला. ओव्हरले देतोय मी. आणि वर बघा इथे एक लाईन पडली, दिसली का तुम्हाला? त्याचीच आहे ती. ह्याला काय करायचं, आपल्याला अल्ट दाबून मास्क करायचं आणि खालून हार्डनेस 0 ठेवायची. आपण मागाशी वाढवली होती. इथून असं मारायचं. आणि आपण अजून एक बॅकग्राऊंड ऍड केलं होतं. हे वालं बॅकग्राऊंड तिथे, आणि ते पण कसं ऍड केलं होतं ते सांगतो तुम्हाला मी. ते असंच ऍड केलं होतं, करायचं होतं म्हणून केलंय ते. एवढं काय नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही का. हे असं बॅकग्राऊंड ऍड केलं आणि ह्याच्यामध्ये ओव्हरले दिलं होतं आणि कमी केलं होतं. आणि अल्ट दाबून मास्क करून फक्त वरती दिलं होतं, असं अप्लाय केलं होतं. आता हे एवढं झालं. आता आपण काय करूया, आणि ह्याच्यामध्ये जे आपण लास्टला जे ऍड केलं ना, सगळ्यात वरती येते फायरवाला इफेक्ट. मग हा वाला फायरवाला इफेक्ट येतो, मी तुम्हाला दाखवतो. मग हा वाला, हा तुम्हाला पिंटरेस्टला भेटून जाईल, तर मी तुम्हाला दाखवतो शोधून. फायर इफेक्ट टाकलं ना तुम्ही, ह्याच्यामध्ये तुम्ही जर थोडं शोधलं नाही तर तुम्हाला पाहिजे ते भेटेल. म्हणजे जसं पाहिजे तसे भेटू शकतं. तिथं शोधलं सगळंच भेटतं, असं काही नाही. हे बघा, बोललं ना भेटलं, सगळंच भेटतं शोधलं. तेच आहे, इथं आहे तेच. याचं असं कॉपी केलं मी इकडं. ही डिझाईन आहे ना आपली, हे डिझाईनवर वरती येऊन असं पेस्ट केलं. त्यानं त्याची साईज अशी वाढवली आणि त्याला स्क्रीन केलं असं. आता स्क्रीन केलं, पण याला मास्क करतोय मी, कारण लाईन वगैरे दिसू शकते. असं एवढंच केलंय. आणि हे पण लावून घेतो खालचं, आपण ऍड केलं होतं असंच.
हे माझ्या पेन होती, मला हे कुठं भेटलेलं नाही खाली, कारण खाली स्पेस राहिलं होतं त्यामुळे मी ते टाकलं होतं. ते इफेक्ट ना थोडा मी इथं टाकतो याचा. आता ओके झालेले. आता अजून पण आपल्याला पाहिजे तसं नाही तर भेटलेलं नाही. आता इकडची PhD मी एकदा डिलीट करतोय आणि परत ओपन करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजून डिझाईन कशी होती, कशी झाले. हे बघा, ही डिझाईन अशी होती आणि आपण इकडं आता करतोय. आता इथून पुढची गोष्ट मेन आहे आणि ती तुम्हाला मी सांगतोय. तर आपल्याला काय करायचं, आता इथं जे आपण लाईन वगैरे ऍड केलंय ना, हे पण थोडं थोडं मी इथं अशी साईज वाढून घेतोय आणि ह्याची पण अशी साईज मी इथं वाढून घेतोय. आणि ह्याच्यावरती वाढून घेतले आपण हे दोघांची साईज. आता फोटोच्या खाली ना आपण एक असं एक सर्कल ड्रॉ करू, त्याला ओव्हरले देऊया, असा इफेक्ट क्रिएट होईल. हे बघा असं. त्याला पण मास्क करून जेवढं लागेल ना वरतून तेवढं देऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रोकला थोडंसं इफेक्ट द्यायचं आहे. आता स्ट्रोकला इफेक्ट द्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, आणि आपण जे खाली एक टाकलं होतं त्याला बी मी थोडंसं असं वर घेऊन जातो इथपर्यंत. ब्रश मारून आणूया थोडं आपण असं. हे बघा असं. आता आपण स्ट्रोकवर खेळू, स्ट्रोकवर जाऊ, ब्लेडिंग ऑप्शन मध्ये जाऊ, ग्रेडियंट ओव्हरले मध्ये गेले ना, इथं बेसिक मध्ये जाऊन कलर पिक करूया असं. हे बघा इथं दिलंय तसं. ते एवढं झालं. आता एवढं झालंय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ह्याला तर सर्वात पहिले मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट परत करतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला एक लाईट इफेक्ट द्यायचा स्ट्रोकच्या. तिथं का स्ट्रोक आहे आपला, हा स्ट्रोक आहे ना स्ट्रोक, त्याच्यावर मी एक न्यू लेअर घेतली, त्याला आल्ट दाबून मास्क करतोय, किंवा म्हणजे क्लिपिंग मास्क करतोय मी त्याला आल्ट दाबून, किंवा तुम्ही राईट क्लिक करून इथून क्लिपिंग मास्क करू शकता, क्रिएट क्लिपिंग मास्क तिथं जाऊन. आणि इकडून एक अशी एक लाईट ऍड करूया आपण इथून, स्क्रीन अशी थोडी डार्क मध्ये. अशी दिली. आता आपल्याला काय करायचंय, हे दोघांना सर्वात पहिले मी ह्याला ब्लेडिंग ऑप्शन मध्ये जाऊन इनर शॅडो देतो. इथं लाईट जी ऍड होती ना ती अशी थोडीशी देतो इथून अशी, आणि ओके करतो. आता ह्या दोघांना आपण ग्रुप करू आणि आल्ट दाबून मास्क करू. आता मास्क केलं ना बघा तुम्ही, फोटोच्या वर आहे टेक्स्ट आणि ओके दिसत नाही. आता आपल्याला जेवढं लागन ना स्ट्रोक तेवढाच द्यायचा. हे बघा असा, जेवढं लागन तेवढा, एवढंच देतोय मी, इथं खाली नाही देणार आहे. पूर्ण दिलं बघा असं दिसतं, त्यामुळे मला पूर्ण नको आहे, मला जेवढं लागन तेवढंच इथं मी असं क्रिएट केलेलं आहे. आणि मग हे नाव याला थोडंसं ऍडजस्ट केलं वर. आता इथून गेम पुढचं आता मी इकडे बघणारच नाही, कारण मला जेवढं पाहिजे होतं त्यामध्ये तेवढं मी घेतलेलं आहे. आणि मी दुसरं पण बनवून दाखवले असते तुम्हाला, आता मी तुम्हाला ते पण करून दाखवतो. आता फक्त एवढं ऍडजस्ट करू दे मला. आता हे फोटो वगैरे टाकले, कारण सेम डिझाईन बनवायची होती आपल्याला, त्यामुळं आता तरी अजून एक आपली गोष्ट राहिली ती म्हणजे इथं 26 जान टाकायचं राहिलं होतं, ते टन टाकून घेतो मी तसं. त्याला थोडं वरती घेऊन येऊ आपण असं टॉपला. आणि हा फोटो आहे ना त्याचं बी जरा ऑपिसिटी कमी करतो, जे मेल टाईप टाकलं ना आपण ते हे टाकलं 26 जान. आता फोटोला बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचे, त्याआधी मी काय करतो, फोटोची डुप्लिकेट घेतो कंट्रोल J. आता 2 फोटो आहेत आपल्याकडं, हे बघा हा एक आणि वरचा मी हाईड केलेला आहे. आता खालच्या फोटोला काय करणार आहे मी, सर्वात पहिल्याला डिलीट लेअर मास्क करतो आणि कंट्रोल L करून ना ह्याला पूर्ण असं
ब्लॅक साईडला घेऊन जातो, म्हणजे पूर्ण ब्लॅक करतोय फोटो. तर हा फोटो मी ब्लॅक का केलेला शॅडोसाठी, कारण आपल्याला पाहिजे त्या अँगलला आपण शॅडो देऊ शकतो. हा फोटो मी त्यासाठी ब्लॅक केलेला आहे. आणि ब्लॅक फोटो करून वरचा फोटो मी आणतोय. आता ब्लॅक केलेला फोटोला कंट्रोल टी करायचं आणि कंट्रोल दाबून ना या साईडला असा बाहेर काढायचा. इथं मिडलला ठेवून मी असा बाहेर काढलेला फोटो. आता मी ओके करतो. आता ही आपली झाली शॅडो, पण ही शॅडो ना पूर्ण शार्प आहे, आपल्याला थोडी ब्लर पाहिजे. त्यासाठी मी काय करणार आहे, फिल्टर मध्ये जाणार आहे आणि गॉसियन ब्लर देणार आहे. हे बघा असा गॉसियन ब्लर दिला. त्यानंतर इथून थोडीशी ऑपेसिटी पूर्ण 0 करतो आधी आणि हळूहळू वाढून दाखवतो किती लागेल आपल्याला. हे बघा एवढी आपली शॅडो ठेवली आपण. आता खाली पण शॅडो जर आले असेल ना, काय करायचं, अल्ट दाबून मास्क करायचं आणि जेवढी लागेल ना तेवढाच ब्रश मारायचा. तुम्हाला पाहिजे तेवढे ऍडजस्ट करू शकता शॅडो तुम्ही. आता फोटो ना बॅकग्राऊंड सोबत मॅच झालेला नाही, त्यामुळे फोटोवर येऊया आपण आणि कंट्रोल बी करू, कलर बॅलन्सिंग. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, बॅकग्राऊंड मध्ये जे जे कलर आहेत ना ते वाढवायचे. आता इथं बघा रेड कलर मी वाढवला, झाला फोटो बॅकग्राऊंड सोबत मॅच. हे बघा झाला. त्यानंतर तिथं येल्लो कलर पण आहे थोडा थोडा, मग येल्लो कलर पण मी इकडे वाढवतो थोडा. हा बघा हा फोटो झाला तुमचा बॅकग्राऊंड सोबत मॅच. बघा कसा होता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हा फोटो होता असा, त्यानंतर आपण त्याला कसा केला, हे बघा असा. आता एवढं झालं. आता इथली पुढची गोष्ट मेन आहे, ती काय आहे ना ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात वरच्या टॉपच्या ह्याला एक न्यू लेअर क्रिएट करायची. केली. त्यानंतर काय करायचं, ब्रश घ्यायचा आणि हार्डनेस 0 ठेवायची. इथून स्क्रीन घ्यायचं, स्क्रीन घ्यायचं, लाईटिंगच्या खाली स्क्रीन घ्यायचं आणि वरून एक लाईट आली तुम्हाला दिसत असेल, आय ड्रॉपर टूल्स घ्यायचं. इथून एक लाईट आलेली, आय ड्रॉपर टूल्सनी फक्त कलर पिक करायचा. त्यानंतर ब्रश घ्यायचा, हार्डनेस 0 ठेवायची आणि वरती असा मारायचा आणि इकडून एक असा मारायचा. आता हे आपलं बॅकग्राऊंड झालेलं आहे. तरी पण अजून कोणती गोष्टीची कमी वाटत असेल ना तर तुम्हाला मी सांगतो ती कोणती गोष्ट आहे. जे आपलं बॅकग्राऊंड आहे ना सगळ्यात खालचं, हे वाला बॅकग्राऊंड आहे आपलं खालचं, ह्याची साईज वाढवायची थोडीशी आपल्याला. इथं पण एक ब्रश मारू आपण सॉफ्ट म्हणून. ऑपेसिटी कमी करते. लाईनला पण थोडस आपण खाली घेऊया. आणि या फोटोला पण थोडस असं खाली घेऊया. आणि वरनं जर लाईट जास्त येत असेल ना थोडी कमी करू. आता आपण फायनल काय करू, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबून एक सर्वांना मिळून एक कन्वर्ट म्हणजे मर्ज करू. खालचं मर्ज नाही आलं, फक्त एक न्यू लेअर क्रिएट होईल, त्यात मर्ज करून भेटेल. त्याला फिल्टर मध्ये जाऊन कॅमेरा रॉ मारूया. आता कॅमेरा रॉ मारताना कसा मारायचा, कॉन्ट्रास्ट थोडाच वाढवायचा, आता जास्त नाही वाढवायचा. आणि टेक्स्चर थोडं आणि व्हाईट जास्त वाढवायचं असं. हे बघा ओके. आता ही डिझाईन आपण आत्ता बनवली आणि ही आधी बनवलेली, मी तुम्हाला परत ओपन करून दाखवत होती. हे बघा ही पहिली बनवलेली आणि आत्ता बनवलेली आहे. थोडा 19-20 का फरक, पण काय विषय नाही. आणि आता मी तुम्हाला बोललो होतो आता की सेम बनवायची म्हणून मी ते उचललेलं आहे. आता पहिली ही डिझाईन मी सेव्ह करतो, कारण ही फाईल तुम्हाला देणार आहे PhD. आणि हेच बॅकग्राऊंडवर मी तुम्हाला दुसरं खेळून दाखवतो. आता वरची लाईट पण उडून टाकू, एवढंच ठेवूया आपण समजा. आता हा एवढंच ठेवूया. आता आपण काय करूया, पिंटरेस्टला जाऊ आणि इथं टाकू सिनेमॅटिक नाईट बॅकग्राऊंड. सिनेमॅटिक नाईट बॅकग्राऊंड टाकलंय, किंवा तुम्ही मेट्रोचं बॅकग्राऊंड टाकू शकता. मेट्रो वगैरे असेल ना, जे काय ट्रेन वगैरे, ते पण तुम्ही ऍड करू शकता. समजा आपण तेच टाकूया.
तिथं मी ट्रेन सिनेमॅटिक बॅकग्राऊंड टाकलेलं आहे आणि मला थोडं असं डार्क ब्ल्यू थीममध्ये डिझाईन करायची. तर जाऊ द्या, मी इथलं कुठलं तरी समजा हे वालं बॅकग्राऊंड मी उचलतोय डायरेक्ट इथून. अजून बघू कुठले भेटतात काही तर खाली. तर नाही, समजा हेच मी कॉपी केलं इकडून आणि इकडून असं पेस्ट केलं. थोडे ॲडजस्ट करायचे तुम्हाला फक्त. याचं ब्लेंड चेंज करून बघू आपण कसं चांगलं वाटते. सॉफ्ट लाईट चांगलं वाटते इथं, सॉफ्ट लाईट देते आपण इथं. हे बघा असं. या साईडला पण आपण बॅकग्राऊंड टाकू दुसरं कोणतं तरी, किंवा पूर्ण एक हे वालं बॅकग्राऊंड पण ओके दिसन. हे वालं बॅकग्राऊंड घेऊया आपण, कॉपी करतो, पेस्ट करतो. पण ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हे माणसाला उडून टाकायचंय, माणसाला गायब करून टाकतो. एकदा मिक्सर ब्रश घेऊ, मिक्सर ब्रशनी थोडंसं याला स्मूथ करून टाकू. एवढं काय दिसणार नाही ते, पण जाऊ द्या, काही विषय नाही. ते बॅकग्राऊंड आहे तिथंच, आपण माणसाला गायब केलेलं आहे. ह्याला फ्लिप हॉरिझॉन्टल करतो, ह्या साईडून इफेक्ट द्यायचा आपल्याला असं. अगं हे बॅकग्राऊंड असं ठेवलं तरी बघा डिझाईन कसली सिनेमॅटिक दिसते. हे बघा एका साईडने पूर्ण लाईट आहे, पण आपण तसं नाही ठेवणार आहे. इथून सॉफ्ट लाईट ओव्हरलेट ठेवते ना, ऑप्लिसिटी थोडीशी कमी करतो. इथं घ्यायचा व्हाईट कलर, मारायचा. पण मारताच येणार नाही कारण आपण इथं मिक्सर ब्रश घेतलेला आहे. आपल्याला इथं जाऊन ब्रश टूल घ्यायचा आहे, इथं जाऊन असं मारायचा. हे असं पण ओके दिसतंय. आपण असंच ठेवूया, जास्त नको काय करायला त्याच्यात. ह्याच्यामध्ये काय करू, फक्त डुप्लिकेट कंट्रोल जे करू परत, कारण आपला फोटो जास्त दिसत नाही. इथून सॉफ्ट लाईट ठेवले ना आपण, नाही तर ऑपोसिटी कमी असते तर वाढवली असती. तर इथं कंट्रोल जे करून ह्याला थोडा अजून डार्क करतो. बाकी मेन बॅकग्राऊंड ते, त्याला कलर बॅलन्समध्ये थोडंसं चेंज करूया असं. हे बघा, आता परत सगळ्यात वरती यायचं. सगळ्यात वर यायचं, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबून नका मर्ज करायचं सर्वांना, आणि इथे कॅमेरा फिल्टर मारायचा. हे बघा असं. बघितलं तुम्ही, ही एक डिझाईन आणि ही एक डिझाईन केली अशीच रॅन्डम मारलेली. म्हणजे असं तुम्हाला सांगितलं फक्त बॅकग्राऊंड कसं करायचं. आणि मेन गोष्ट राहिली ती म्हणजे आपल्याला वरून एक लाईट ॲड करायची होती, ती राहिली. नाही तर आपलं थोडं अजून सिनेमॅटिक दिसली असती डिझाईन. हे बघा झालं ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबून ओके. आता जरा ओके दिसते डिझाईन. आधी आपण डायरेक्ट लावलं ना त्यामुळं. तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कशी केली मी ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेले, बॅकग्राऊंड काय घेतलं होतं काय. आणि अशी डिझाईन बनवताना सर्वात पहिलं तुम्हाला एक सॉलिड कलर घ्यावा लागतो, फक्त टेक्स्ट हायलाइट विजिबल दिसण्यासाठी. नंतर तुम्ही ते डिलीट करून जरी टाकलं तर काय प्रॉब्लेम नाही. हां, जर तुम्ही सॉलिड कलरच बॅकग्राऊंडवरनं असे सॉफ्ट लाईट वगैरे देऊन केलं असेल ना, तर मग राहून देते. नाहीतर मग डायरेक्ट बॅकग्राऊंड घेतलं तरी चालेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.